ಶ್ರೀ ಕನಕದಾರ ಸ್ತೋತ್ರಂ. ಕನಕದಾರ ಸ್ತೋತ್ರವು ಆದಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ರಚಿಸಿದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ಸ್ತೋತ್ರವಾಗಿದೆ. ಇದು 21 ಶ್ಲೋಕಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದು ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಲು ಪಠಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರವು ಸಂಪತ್ತು, ಸಮೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಅದೃಷ್ಟವನ್ನು ತರುತ್ತದೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಅಂಗಂ ಹರೇಹಿ ಪುಲಕಭೂಷಣಮಾಶ್ರಯಂತಿ ಭೃಂಗಾಂಗನೇವ ಮುಕುಲಾಭರಣಂ ತಮಾಲಂ ಅಂಗೀಕೃತಾ ಕಿಲ ವಿಭೂತಿರಪಾಂಗಲೀಲಾ ಮಾಂಗಲ್ಯದಾಸ್ತು ಮಮ ಮಂಗಲದೇವತಾಯ. ಮುಗ್ಧಾ ಮುಹುರ್ವಿದಧತಿ ವದನೆ ಮುರಾರೆ ಪ್ರೇಮತ್ರಪಾ ಪ್रणिहितानि गतानि मालादृशो मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवाय. आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनाय. बाह्वन्तरे मधुजितश्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालया. कालाम्बुदालिललितोरसिकैटभारे दारे दरे स्फुरति या तडिदङ्गनेवा मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाय. प्राप्तं पदं प्रथमतः खलु प्रभावात् माङ्गल्यबाजि मधुमातिनी मन्मतेन मय्यापतेत्तदिहमन्तरमीक्षणार्धं मन्दालसं च मकरालय कन्यकाय. विश्वामरेन्द्रपदवीभ्रमधानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदरसहोदरमिन्दिराय. इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयाद्रा दृष्टा त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते दृष्टिप्रहृष्टकमलोदरदीप्तिरीष्टां पुष्टिं कृषिष्ट मम पुष्करविष्टराय. दद्यादयानुपवनो द्रविणाम्बुदाराम् अस्मिन् किञ्चन विषङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्म कर्ममपनीय चिराय दूरम् नारायणा प्रणयिनी नयनाम्बुवाहा. गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरुस्तरुण्यै. श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै. शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै. नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै. नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै.
वल्लभायै नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै नमोऽस्तु देवादिदयापरायै नमोऽस्तु षड्गायुधवल्लभायै नमोऽस्तु देवै भृगुनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसिस्थितायै नमोऽस्तु लक्ष्मीकमलालयायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि त्वद्वन्दनानि दुरितोदरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसै त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमां शुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यं दिग्गस्तिभिः कनककुम्भमुखाव स्पष्टसर्वाहिनी विमलचारुप्लुताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीम् अशेषलोकनाथादिगृहणीम् अमृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः अवलोकय माम् अकिञ्चनानां प्रथमं पात्रम् अकृत्रिमं दयायः स्तुवन्ति ये स्तुतिभिरमोभिरन्वां त्रयीमयी त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुधर भाग्यभागिना भवन्ति ते भुवि बुधभाविताशयः भवन्ति ते भुवि बुधभाविताशयः भवन्ति ते भुवि बुधभाविताशयः सुवर्णधारा स्तोत्रं यशङ्कराचार्यनिर्मितं त्रिसन्ध्यं य पठे नित्यं स ಕುಬೇರಸಮೋ ಭವೇತ್. ಇದನ್ನು ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಹಾಗೂ ಕೇಳುವುದರಿಂದ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಶುಕ್ರವಾರ ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಹೇಳಿ ಮತ್ತು ಕೇಳಿ. ಹಾಗೆಯೇ ಕುಬೇರನ ಅನುಗ್ರಹವಾಗಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯು ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವಂತಾಗಲಿ. ಕನಕದಾರ ಸ್ತೋತ್ರವು ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಲು ಇರುವ ಮಾರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದು.